याच्यामध्ये बुडवून थोडासा हे करू, तूप टाकायचं ना आतमध्ये का? हा असं बुडून नाही खायचं. सो हाय, दिस इज आर डे 2 इन कोकण. सो आज आम्ही कवर करणार आहेत हरिहरेश्वर बीच आणि दिव्यागार बीच. बट आमचा स्टे श्रीवर्धन बीचच्या अगदीच जवळ होता. सो आता आम्ही सकाळी मॉर्निंगला उठून बीच वॉकसाठी चाललो आहे. सो तुम्ही बघत राहा व्लॉग. चहा नाश्ता. तुम्ही जर श्रीवर्धन बीच जवळ राहत असाल तर मॉर्निंगला हा व्ह्यू एन्जॉय करायला नक्कीच इथे या. याच्यामध्ये बुडवून थोडासा हे करू, तूप टाकायचं ना आतमध्ये का? हा असं बुडून नाही खायचं. आम्ही बुडवून खाल्लं असं तोडायचं का? काही लोकांना आवडतं, काही लोकांना तूप नाही आवडत. हा. असं. वरच्या बाजूला काही होल आहे ना म्हणून इथं कुठे तोडायचं? थोडं कुठेही कसं तोडायचं. असं हात तोडलं तरी चालेल. टाकू घ्यायचं तू. हा. कमी नाही होत नाही तर तिची धारा तुम्ही खाता ते तुपाबरोबर नाही खाय. तुपाबरोबरच खातो, पण ते कसं हॉटेलमध्ये खूप थोडंसं वरून टाकून देतात. असं म्हणजे असं नाही देत ना वेगळं. आम्ही असं मागवलं की फक्त ऑलरेडी टाकून आलेलं असतं. हा. आता तोड. सो आता मोदक चालू आहे. मोदक कसा खायचा हा विषय, आणि मी दाखवू इच्छिते कोकणातले मोदक. अगदी सुंदर मोदक. आणि हा जो ही इतनी खुशी क्यों, ये इतनी खुशी. व्हिडिओ स्टॉप कर. अरे क्यों. स्टॉप. बबलू कसा आहे मोदक? असा फोटो काढतो नॉर्मल एक फोटो काढ, व्हिडिओ काढते. किसकेप रिसॉर्टला होमस्टे आहे ॲक्च्युली, रिसॉर्ट म्हणण्यापेक्षा. इथे यांची पार्किंगची सोय आहे. इथे 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पार्क करू शकता. हे आहे घर जे राहतात आणि वरती रूम आहेत. पाऊस पडला का थोडासा? हो पाऊस पडला. इथून वरती गेल्यानंतर रूम्स आहेत. त्या रूमचा वेगळा व्हिडिओ मी दाखवते, रूम टूरचा. बॅकयार्डला असं गार्डन आहे. आणि या बॅगेमध्ये काय काय आहे ते आपण बघूया त्या व्लॉगमध्ये. हे पण आहे आणि केळींची झाडं आहेत, सुंदर नारळाची झाडं आहेत. देन सो हाय, आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरला आणि तिथं आम्ही हरिहरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन नंतर आम्ही जाणार आहे दिवेगारला. आणि दिवेगार बीच एक्सप्लोअर करून आम्ही परत बॅक टू पुणे. सो आता बघत राहा व्लॉग. इथून श्रीवर्धन ते हरिहरेश्वर ऑलमोस्ट किती 33 मिनिट्स लागतात. 20 किलोमीटर्स डिस्टन्स आहे. आणि आम्ही अप्रॉक्स 11-11:30पर्यंत हरिहरेश्वरला पोहोचू. सो दिस इज आर सेकंड डे विच इज द फायनल डे ऑफ द ट्रिप. तुम्ही 2 दिवसात जाईल का गाडी मग? सो आम्ही पोहोचलो हरिहरेश्वर बीचला. आणि हा खूपच छोटासा रोड आहे. एक मिनिट. जस्ट सिंगल रोड डायरेक्ट बीचवर जातो इथे. एक मिनिट बोलू. सो आम्हाला हरिहरेश्वरचा हा हिडन बीच भेटला. इथे काही जास्त लोक नव्हते, पण व्ह्यू छान होता.
तुम्ही बघू शकता इथे कोणच नाही आहे ॲक्च्युली, बट व्ह्यू वॉज वर्थ. नंतर आम्ही मंदिराचं दर्शन करून घेऊन आम्ही आता पुढे दिव्यागारला जाणार आहोत. आणि सो इथे आम्हाला फणस आणि आंबे दिसले आहेत. आंबे पण छान दिसतात आणि फणस आहे. फणसाचे गरे काढून देतात त्या काकू. विचार रे, किती रुपयाला आहे? कितीला आहे? कसं आहे? फणस हा खास नाही आहे का डबल? नको आहे ना, खाली नाही जाणार आहे ना. खाली नाही जाणार आपल्याकडून. ते फणस म्हणजे अरे पायनॅपल सारखं. माल फुल माल नाही, गाडी नाही माल. फणस म्हणजे अरे पायनॅपल सारखं नसतं ते. खूप गोड लागतं फणस. अति जास्तच गोड लागतं ते. सो आम्ही हरिहरेश्वरवरून दिव्यागार बीचला निघालो आहे. आम्हाला कोस्टर रोडला जायचा होता, पण आम्हाला तो रोड भेटलाच नाही. त्यामुळं आम्ही डायरेक्टली दिव्यागार बीचला पोचलो. आणि दिव्यागार बीचला आम्ही जास्त वेळ स्पेंड नाही केला, कारण खूपच जास्त ऊन होतं. थोडे राईड्स केले आणि नंतर आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो. सो आम्ही हे सगळे राईड केले. या राईडसाठी तुम्हाला 120 रुपीज पर पर्सन घेतात आणि हा एक्सपिरियन्स चांगलाच आहे, तुम्ही कर. सो दिस इज द दिव्यागार बीच. तुम्ही बघू शकता बीच क्लीन आहे आणि सुंदर बीच आहे हा. सो आता जस्ट रिसेंटली पाऊस चालू झालाय. डोंगरवाडी 50 किलोमीटर आहे. ड्रायव्हर नंबर 1, ड्रायव्हर नंबर 1, ड्रायव्हर नंबर 2. खतरनाक टर्न होते रे इथं. थांब रे, इथं काय चाललंय इकडं? फोटो थांबायचं का? पाऊस खाली चालू आहे. काढतात फोटो. पॉइंट आहे इथं. हा, अरे shit. इथं कोपऱ्यात. पुढे पण नसतात, असतील, थांबलो असतो रे. पुढे पण असतील फोटो. ते बघ तिथं पण आहे. हा, तिथे जाऊयात. आता तिथे जाऊयात. अजून नाही आले मित्रांनो, आपण आलेलो आहोत तामिनी घाटाच्या जवळपास आणि पाऊस चालू झालेला आहे. सो फायनली वी आर बॅक टू होम अँड we are back to our routine as well. Thank you so much for you watching. Please subscribe my channel. Thank you.